इकडे उमेदवारांना मशाल चिन्ह न दिल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झालेत। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। एबी फॉर्म देऊनही मशाल चिन्ह न दिल्यामुळे दानवेंनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारलाय। या वादानंतर अखेर ठाकरे सेनेच्या उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देण्यात आले। यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। ऑर्डर पाहिजे नाही तर तुम्हाला दोन मुख देणार नाही, मी जेवायचं ते होईल। समजलं? अशी दोन ऑर्डर देत असतात का? तुम्ही ऑर्डर केली होती की नाही? उद्या दुपारी मशालची दिली होती की नाही? 12 वाजता दिली होती का नाही? दिली होती ना। मग तुम्ही 10 वेळेस का हेच धंदे करणार? ऑर्डर केली एचडीएम बदलतो का? तहसीलदारची ऑर्डर नाही का? एचडीएम अधिकारी आरोने ऑर्डर घेतली होती की नाही? मी मनाने एचडीएमची कलेक्टर आरोने ऑर्डर घेतली होती? मनाने बदलली का साहेब? तुम्ही घेतली होती की नाही निर्णय? नाही, मी मनाने बदलली। तुम्ही निर्णय घेतला होता का नाही? हो का नाही एवढा घेतला होता मी। सांगतो आम्हाला तेवढंच पाहिजे। बाकी कोर्ट में जाने का जाने दो, हम देखेंगे ना। तुम काय कुठे उसमें इंटरफेयर कर रहे? कोर्टाचा आदेश आहे ना। कुठे कोर्टाचा आदेश? हा वकिलाचं पत्र आहे। हे काय सांगता तुम्ही मला? तुमच्या वकिलाचं पत्र आहे सुहास उरगुंडे, हा तुमचा वकील आहे, माझा पण वकील आहे। मग माझ्या वकिलाशी बोला, माझी ऑर्डर मागवतो ना आपल्या वकिलाला ते बोलतो ना आपण। आज दुपारी चिन्ह वाटप असताना जे निवडणूक निर्णय अधिकारी इथले त्यांनी ऑलरेडी यांचं चिन्ह मशाल हे पुकारलं, घोषित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही प्रोसेस सुद्धा दुपारी 12:30ला संपली। आत्ता संध्याकाळी 5:30-6 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या कोण लिगल ॲडवायझरचं पत्र आलं। कोर्टाने माननीय न्यायालयाने जी काल ऑर्डर दिलेली ती कायम ठेवायला सांगितलेली आहे। असं असताना आता महानगरपालिकेचे जे काही इथं निवडणूक निर्णय अधिकारी हे निर्णय बदलू पाहतात। आताच ऑर्डर तर सकाळी सांगितलं होतं त्यानं, पण आता सकाळपासून आणखीन 3 वाजतापर्यंत त्यानं सांगितलं का महानगरपालिका त्यांच्यापासून आम्हाला हे भेटलेलं आहे आणि तो मला हे देऊ शकत नाही। आता काय म्हणले? आता काय सांगितलं? आता चिन्ह मिळालं म्हणून सांगितलं।